तर सगळ्यांना नमस्ते. मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज होते हरतालिका. सकाळी उठून अंघोळ पिंघोळ झाली सगळ्यांची. आज अंघोळ पिंघोळ झाल्यानंतर लगेच चहा पाणी ठेवलं. तर मुलांना दिलं होतं चहा खारी हे खायला दिलं होतं. माझं झालं होतं चहा प्यायचं आपलं. त्यानंतर मुलांना टिफिन केला. टिफिनला काही नाही फक्त भाजी चपातीच केली होती. आता दोघंच होतं, हे बाहेर गेले होते त्याच्यामुळे दोघांचा टिफिन होता बनवायचा. तर लगे बनवून घेतला टिफिन. त्यानंतर सम्राटचा आवराय घेतलं. सम्राटला स्कूलला सोडून आले. का त्याच्यात स्कूलला सुटलं म्हणजे त्याला स्कूलला सोडून तर मी फ्री होती माझी बाकीची कामं करायला. मग त्यानंतर लगेच आहे ना आम्ही घरी निघालो. घरी निघता मग परत चालू होतं गप्पा मारायचं परीचं माझ्यासोबत. त्याला तिचं पण आवरायचं आहे, तिला पण स्कूलला सोडायचं आहे मला. तर तिला आज युनिफॉर्म घातला नव्हता का आता आहे ना तिचा धुवायला पडला होता, त्याच्यामुळं तिला नाही घातला. बाकीची मुली घातले होते युनिफॉर्म. त्यानंतर आम्ही ताई, आमच्या शेजारच्या ताई, आम्ही सोडायला गेलो होते तिला. तर आम्ही दोघी सोडायला गेलो होतो. त्यानंतर तिला सोडवणं पूर्ण राऊंडमध्ये इतका चिखल झाला होता का, तर सारखा चाकणला पाऊस आहे. सारखाच म्हणजे एकदा अर्ध्या तासाला किंवा एक तासाला सारखा पाऊस चालूच आहे. त्यानंतर त्याचं सामान घेऊन आले मी हरतालिकाचं, कारण की घरी पूजा मांडायची आहे. त्याच्यामुळे हरतालिकाचं सगळं सामान घेऊन आली होती. जसं आपल्याला लागतं तसं पार्वती छोटीशी घेऊन आले होते. तसं पूजेचं सामान, फुलं, हार, पानं, फळं, अगरबत्ती हे सगळं मी घेऊन आले होते येताच. म्हणजे मुलांना शाळेला सोडता तिथूनच आहे ना मार्केट लागतं, मग तिथूनच मी सगळं घेऊन आले होते. आणि आज फुलं तर खूप महाग होते, की आता असंच आहे सणसुद्धा आले का फुलं महागच होतात. तर फुलं मला एवढी काही भेटली नाही, थोडीशी भेटले होते. तेच आहे ना मग सगळं मांडून घेतलं. वरती गणेशाची, स्वामी समर्थाची, दत्ताची पूजा सगळ्याची करून घेतली मी. तर सगळ्याची पूजा झाल्यानंतर लगेच आहे ना मी आपल्या हरतालिकाचं पूजेचं सामान मांडून घेतलं. पानावरती सामान हे सगळं. त्यानंतर वस्त्रमाल पण होती हे मांडायची मला. त्यानंतर पिंड मांडून घेतली महादेवांची लगेच पटपट. का तर अगोदर पिंड होती मांडली, का तर वाळू सुकायला वेळ लागत होता. का तर वाळू चाळून धुवून घ्यायला लागते ना, त्याच्यामुळं वेळ लागतो. त्याच्यामुळे मला थोडं सुकोस तर बाकीचं मी वाढून घेते पूजेचं सामान. सगळं वाढून घेतलं तर जरा सुकल्यानंतर मग वाळू सुकल्यानंतर लगेच मी मांडून घेतली महादेवाची पिंड. मग वस्त्र, माळ, फूल सगळं हे वाहून घेतलं. नंतर अगरबत्ती लावून घेतली. सगळीकडे दिवे ते लावून घेतले. मस्त धूप नव्हती यावेळेस, मग धूपचं नाही तर मग अगरबत्तीच लावली होती फक्त. तर मस्त अशी झाली होती पूजा. कशी झाली ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सिंपल साधी केली होती मी पूजा आपली. आता घरी कोणच नव्हतं, मी मुलं एवढेच होते, बाहेर गेले होते हे 2 दिवसासाठी. त्यामुळं आपलं घरच्या घरीच मी मांडून घेतली होती पूजा छानशी. त्यानंतर रांगोळी काढून घेतली पाटाच्या साईडने. रांगोळी येत नाही पण रांगोळी आवडते मला असं काढायला. तर मग सगळीकडून रांगोळी काढून घेतली व्यवस्थितपणे सगळीकडं पाटाच्या कडेने साईडला. त्यामुळे थोडेसे कलर पण भरणार आहे मी, म्हणजे आपले लाल, पिवळे, हिरवे असेच थोडेसे कलर भरून घेणार होते. मग चालू होतं माझं कलर भरून घ्यायचं. त्यानंतर सम्राटला पण आणायचं आहे. 1 वाजता आल्या होत्या, म्हणजे अजून 1 तासभर होतं टाईम. पण म्हणलं कसं लवकर आवरून घ्यावं, म्हणजे बाकीचे काम पण माझे असतात ते पण होऊन जात्या. तर लगेच मी पूजा मांडून घेतली, आवरून घेतलं सगळं. मग आवरून घेतलं. पूजा कशी झाली ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मस्त अशी पूजा झाली होती माझी. त्यानं थोड्या वेळ बसले मी, माझे राहिलं होतं बाकीचं काम राहिलं होतं. तर चाललं होतं माझं आवरावरीचं. मग आज मस्त साडी घातली होती मी छानशी. त्यानंतर लागली होती थोडीशी भूक, पण आता खाता तर काय येणार नव्हतं. मग एखादा ॲपल खाऊन घेतलं मी. त्यानंतर लगेच सम्राटला आणायला गेले होते परत मी. तर जाता चाललं होतं माझं. तरी आज आहे ना पाऊस तर हे बरं आहे, जरा सुकलं पण होतं जरा. जाताना इतका चिखल लागतो ना जाता तर चाललं होतं. मग आम्ही दोघं पण घरी आलो. त्याच्या इथे चालूच असतात गप्पा. तर त्याला थोडंसं खाऊ घातलं, त्याला झोपू घातलं. त्यानंतर मी बसले होते माझे ब्लाऊजची कामं करत. तर लगेच आहे ना ब्लाऊजची कामं करत बसले होते. आज गळा करायचा होता. हा गळा आहे पानगळा, कस्टमरने पानगळा सांगितलं होतं, त्याच्यामुळे ते पानगळा करत बसले होते मी. त्यानंतर 4 वाजले होते. मग आहे ना परला पण आणायला जायचं होतं मला. त्यानंतर लगेच ब्लाऊजची जेवढं होती तेवढं सगळं मशीनवरचं आवरून घेतलं. कारण एकदा पसारा आवरलं म्हणजे संध्याकाळी बसतं असेल तर मी बसते तर मशीनवरती करायला, काही काम करायचं असेल तर. त्यानंतर पटपट सगळं आवरून घेतलं. हा ब्लाऊज अजून राहिला आहे, म्हणजे फिटिंग राहिली आहे ब्लाऊजची. त्याच्यामुळे हा ब्लाऊज बांधून ठेवून दिला साईडला. त्यानंतर लगेच मशीनवरचं झटकून आवरून घेतलं. त्यानंतर हे टाचण्या काढले होते सम्राटने, सगळ्या टाचण्या काढून ठेवल्या होत्या. त्याच्यामुळे ते आवरायला पण वेळ लागणार होतं. मला जाऊ दे म्हणलं, परत करता येईल थोडं, म्हणजे नाही का 1-1.5 तासानंतर करता येईल म्हणलं, आवरता येईल. त्याला बराच वेळ लागतो लावायला पण टाचण्या, म्हणजे एक लावायला ना बराच वेळ लागतो. मग चाललं होतं माझं मशीन क्लीन करून घ्यायचं पूर्ण व्यवस्थितपणे. आणि खूप आहे ना, म्हणजे कसं कडनी फिडन दोरे फिरे राहतात ना आपले सगळे, त्याच्यामुळं बराच वेळ लागतो क्लीन करायला. लगेच क्लीन करून घेतलं. तसंच आजचा व्हिडिओ